एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या विरोधात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन। दक्षिण सोलापूर कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालयातील लोकांची लूटमार थांबवा। युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या समोर हलगीनाथ आंदोलन करण्यात आले। 15 दिवसात हे मागण्या मान्य नाही झाल्या तर उग्र पद्धतीचं आंदोलन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। दक्षिण सोलापूर कुंभारी सहकारी रुग्णालय पुढे या ठिकाणी युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। आमच्या प्रामुख्याने अशी मागणी आहे की या ठिकाणी असणारं मेडिकल आहे, जे मेडिकल 1 रुपयाची वस्तू ती 2 रुपये प्रमाणे या ठिकाणी दिली जाते MRP प्रमाणे, आणि दुसरी या हॉस्पिटलची जे ॲम्ब्युलन्स आहे ती ॲम्ब्युलन्स जर रुग्णाला इथून शिफ्ट बाहेर करायचं किंवा तिकडून कुठं घेऊन जायचं असेल तर इथलीच हॉस्पिटलचीच ॲम्ब्युलन्स लागली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। जर आम्ही बाहेरचं दर आणि इथला दर केला तर खूप भरपूर म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे ह्यांच्या दरात आणि बाहेरच्या दरात। म्हणजे सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी लूटमार उघड चालू आहे, ते प्रथमतः बंद झाले पाहिजे। आणि या ठिकाणी जे व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई केली जाते। मला असा प्रश्न पडतोय की व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी मनाई का केली जाते? कारण या ठिकाणी जे चाललेला प्रकार आहे ते सर्वसामान्य लोकाला सर्वसामान्य जनतेला बाहेर कळलं पाहिजे। आणि या ठिकाणी जे अंगरक्षक आहेत, जे गार्ड्स आहेत, ते लोकाला अरेरवीची भाषा करतात। खऱ्या अर्थाने हे लोक इथं गुंडवृत्तीचे लोक ठेवून या ठिकाणी गुंडशाही चालू केलेली आहे। आणि जे काय दुर्बल घटकाला जे बेड आहेत ते बेडचे उपलब्ध या ठिकाणी फक्त नावालाच फलक लावून ठेवलेला आहे। त्या ठिकाणी ते उपाययोजना हे नीट पद्धतीने राबवत नाही ती, तर आमची या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की जो आतमध्ये मेडिकल आहे तो मेडिकलचा परवाना रद्द झाला पाहिजे। आणि दुसरी आमची मागणी आहे, जे इथं ॲम्ब्युलन्स आहेत की फक्त हॉस्पिटलचेच लावा, तर ती अट रद्द झाली पाहिजे, बाहेरचे ॲम्ब्युलन्स घेतले पाहिजे। आणि आमची तिसरी मागणी आहे, व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी द्या। आणि आमची चौथी मागणी आहे, जे काय उपाययोजना आहेत, जे काही शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीने राबवावी, याकरिता आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला बसलोय। आज 15 ऑगस्ट आहे, खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु असे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी जे काही या देशाला लुटणारे लोक आहेत त्याच्यामुळे अजूनपर्यंत आपण गुलामीतनं बाहेर आलो नाही। आपले महापुरुष युगपुरुष सर्वांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे, परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीनं स्वार्थ न ठेवता देशाचा विकास झाला पाहिजे, देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून शेवटपर्यंत लढले। परंतु या ठिकाणी हे स्वार्थी लोक, जे राजकारणी आहेत, जे लोक हे सिस्टम चालवतात, ते लोक फक्त सर्वसामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम करतात। या आज 15 ऑगस्टच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलोय। आम्ही आज निवेदन देणार आहे आणि आमची मागणी आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेट देतोय। जर 15 दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे काय आंदोलन उग्र पद्धतीचं होईल त्याचा जबाबदार प्रशासन आणि हे हॉस्पिटलवाले असतील।